म्हैस कडबा चघळत उभी आहे. तिचा नातू रेडकू तिच्या आजूबाजूला खेळतोय. आता मी खरंच म्हातारी झाली आहे. हा कडबा काही चावेला. अरे बाळा, माझे एक काम करशील? हो, सांग ना. ही कडब्याची पेंडी तोडी पलीकडच्या कडबा कुट्टीवरून हा कडबा कापून आण, म्हणजे मला चघळता येईल. दे मला पेंडी बांधून. एक रिकामा पोत सुद्धा दे, आत्ता कापून घेऊन येतो. म्हैस रेडकाच्या पाठीवर कडब्याची पेंडी बांधून देते. रेडकू उड्या मारत नदी किनाऱ्याजवळ पोहोचते. ते इकडे तिकडे पाहते. बैल काका नदीजवळ सरताना दिसतात. त्यांच्या जवळ जाते. बैल काका, मला नदी पलीकडे जायचं आहे. पाण्यातून जाऊ शकेल का? पाणी जास्त दिसतंय, मला भीती वाटते. अरे, काळजी करू नको, गुडघेवरच पाणी आहे, आरामात जाशील. रेडकू नदीजवळ परत येते. पाण्यात पाय टाकणार तेवढ्या झाडावरची खारुताई त्याला हाक मारते. अरे वेडा, कुठे चाललाय? नदीला पाणी आलंय, मागे फिर. खारुताई, पाणी जास्त नाही आहे असं बैल काकाने सांगितलं. मला आरामात जाता येईल. मुळीच नाही, कालच माझी मैत्रीण वाहून गेली. असं वेडेपणा करू नको, पाठी फिर. रेडकू विचारात पडते, गोंधळून जातं आणि घरी परत यायला निघते. घरी लवकर आलेलं पाहून म्हैसाची विचारते, का रे, लगेच परत आला? कुट्टी बंद होती का? नाही ग आजी, मी कुट्टीला गेलोच नाही, त्या पाणी खूप जास्त आलं. अरे, असं कसं होईल? सकाळीच तर आला गाढव दादा नदी पार करून. मला बैल काकाने म्हणलं पाणी कमी आहे, पण खारुताईने सांगितलं तिची मैत्रीण वाहून गेली. मग मी घाबरलो आणि परत आलो. अरे, नीट विचार कर, बैल काका किती उंच आहेत, खारुताई किती बुटकी. मग तिला पाणी जास्त वाटणारच ना. पण तू खारुताईपेक्षा मोठा आणि उंच आहेस, मग तुला घाबरायचं काय कारण? खरंच की, आलं माझ्या लक्षात. रेडकू उड्या मारत नदीकडे जाते. खरंच की, पाणी खोल नाही, माझ्या गुडघ्याच्या खाली आहे, मला सहज जाता येईल. रेडकू सावकाश नदी पार करते. पलीकडच्या काठावर पोहोचताच आनंदाने गाणे म्हणत कडबा कुट्टीच्या दिशेने जाते.